स्वागत आहे जिजाच्या आजी यूट्यूब चॅनलमध्ये. हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. दिवसा ढवळ्या घरं फोडली जातात तरी पत्ता नसतो. पण एखाद्या दिवशी एखादी मैत्रीण घरी आणा, अख्ख्या गावाला माहीत पडतं. पुण्यातील बायकांचा गट ताजमहाल पाहायला जातो. ताजकडे पाहत त्यातल्या रुक्मिणी काकू म्हणतात, "अगो बाई, आमच्या कपाटात फळीवर आहे, अगदी तसाच बांधलाय की." बायको, काय हो तुम्ही? लग्नाच्या आधी तुम्ही कोणता उपवास करत होता? का नवरा, नाही. बायको, तरीच मी विचार करते की तुम्ही काही न करता तुम्हाला एवढी चांगली बायको कशी मिळाली? बायको नवऱ्याला, तुम्हाला पहिले चांगली बातमी सांगू की वाईट? नवरा, एका वाक्यात दोन्ही पण सांग. बायको, मी आणि आपली शेजारीण उद्या सोबतच माहेरी जात आहे. आजकालचे अरेंज मॅरेज लग्नाच्या तारखेपर्यंत लव्ह मॅरेज बनून जातात आणि लव्ह मॅरेज लग्नापर्यंत अरेंज मॅरेज बनून जातात. ग्रहणाच्या दिवशी शेजारीण बाल्कनीमध्ये उभी होती. मी तिला सहज विचारलं, "ग्रहण निघालं का?" शेजारीण बोलली, "घरातच आहे. आज ऑफिसला नाही गेलं." "बर, मी काय म्हणतो, बायका जशा एकमेकींच्या घरी हळदी कुंकू करतात, तसा पुरुषांनी एकमेकांच्या घरी जाऊन चकना बाटली साजरा केले तरी चालेल का?" आजकालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणामुळे चौकात उभं राहून लाईन मारण्याची प्राचीन भारतीय कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ती दिसली आज बाजारात. अगदी आजही तशीच चंद्रासारखी. फरक इतकाच की सोबत 2 उपग्रह आणि बिथरलेला धूमकेतू होता. मुलीचं पण अवघड असते राव. बिचाऱ्या लग्न समारंभात एवढ्या नटून ठरून जातात, जेणेकरून मुलं त्यांच्याकडे बघतील. पण त्यांनी कोण बघतं कोण? मुलाच्या आया. ही मुलाची आई मुलगी आहे माझ्यासाठी बोलूया का? प्रत्येकाला सून ही घर जोडणारी पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असाच होतो की घर पहिल्यापासूनच तुटलेलं आहे. मग आता तुम्ही काय हुंड्यात फेविकॉल घेऊन येतील आणि घरातील माणसं जोडत बसतील. शर्म और लाज यदि स्त्रियों का गहना है तो क्या गाली और बेशर्मी पुरुषों की शेरवानी मानी जाएगी? नवरा, मी लवकरच मरणार आहे, पण त्याचा एक इलाज आहे. मी दुसरं लग्न केलं तर वाचेल. तर मला सांग, मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करू का शेजारणीसोबत करू? बायको रागात, तुमचा अंत्यविधी जाळून मारू की उडवून मारू? शिक्षक, मामा ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? गण्या, आई ब्रो. मास्तर, 2 दिवसापासून हसतोय. लग्न झाल्या पुरुषाला फक्त फरक कळो वा न कळो, पण भांडी चुकून आपटल्याचा व भांडी जाणून बुजून आपटल्याचा फरक नक्कीच कळतो. बंड्या, काकू तुमचा मोबाईल नंबर सांगा. काकू, 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. बंड्या, म्हणजे? काकू, 94 1500 1500. सासू हा प्राणी पण किती विचित्र असतो राव. तिला वाटतं माझ्या नवऱ्यानं फक्त माझंच ऐकावं आणि माझ्या सुनेच्या नवऱ्यानं पण माझंच ऐकावं. तरी तुम्हाला हे कॉमेडी जोक कसे वाटले?
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून सांगा. तुम्हाला हे जोक माझे आवडले का?